नाही तर आपल्या घरी आतापासून म्हणजे डेकोरेशन झाली असतं कधीच, पूर्ण डेकोरेशन झालं असतं काहीच. म्हणजे इथे आम्ही महालक्ष्मी बसवत होत्या. मी नाही करत होतो, दादाच करत होता आल्यावर. इथं गणपती बसवत होता. खरंच वाटत होतं घरी काहीतरी आहे, काहीतरी जल्लोष आहे. 10 दिवसाचा जल्लोष आहे. आता आमच्याकडे 10 दिवसाचं तर नाही बसत, ओनली फॉर 7 days. गाईज यांचं खेळणं चालू आहे दोघंही मायलेकांचं. फू बाई फू, फू गडी फू, फू बाई फू, फू गडी फू, फू बाई फू, फू गडी फू. सकाळचे झाले आहे 7:45 आणि बाहेरचं वातावरण पण मस्त झालेलं आहे. आभाळ आहे, थंडावा वाटत आहे, पाऊस येण्याची शक्यता तर वाटत आहे. चला तर मग गाईज आजचा दिवस आपण स्टार्ट करूया. आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आपल्या सर्वांचे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गाईज आज आहे हरतालिका, लेडीजचा सण आहे आणि आपली आता म्हणजे दिनचर्या चालू झाली आहे. आता आपण जाऊ पहिले विदातला सोडायला, मग आपण जाऊ जिमला, मग भेटतो तुम्हाला. मग गाईज जिम जाऊन आलो, रिदातला सोडून आलो, आंघोळ वगैरे केली, अमृतालाही सोडून आलो. आता बसलो आहे जेवण करायला. आहे ना, आज आता आहे आलूची भाजी पोळी. जेवण करतो, भूक लागली आहे मला. तर गाईज माझं जेवण वगैरे झालं. आता मला जायचं आहे मित्राच्या शॉपमध्ये, तेच अलंकारच्या शॉपमध्ये. काही डॉक्युमेंट्सवर साईन घ्यायच्या. डॉक्युमेंट्स म्हणजे तेच मी तुम्हाला सांगितलं होतं एका ब्लॉगमध्ये की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्ञानेश्वरी गुन्हेदारचं अप्लिकेशन अप्रूव्ह झालेलं आहे. पण आणखी एक तुम्हाला गुड न्यूज सांगायची आहे गाईज. ज्ञानेश्वरीचं जे आम्ही एक इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये जेव्हा अप्लिकेशन टाकली होती ती अप्रूव्ह झाली, सगळी प्रोसेस पण झाली आणि त्यांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुकवर वगैरे तिचं व्हिडिओ आलाय, जो आम्ही त्यांना व्हिडिओ पाठवला होता. आणि काही दिवसातच तिच्याकडे आता त्याचं सर्टिफिकेट मेडल वगैरे येऊन जाईल. तर स्पेशली आपण त्याच्यासाठी एक ब्लॉग काढू. पण तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती की एक एफर्ट केलं तिच्यासाठी आम्ही आणि ते म्हणजे सक्सेस झालं. तर खूप छान वाटतंय गाईज. आता आणखी एक एफर्ट आहे की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं पाहिजे तिचं नाव. त्याच्यासाठी आम्ही आता प्रयत्न करून राहिलो की प्रे करा, बस झालं पाहिजे तिचं. तर गाईज मग आता साईन करून घेतल्या. गेलो होतो मित्राकडे, साईन करून घेऊन आलो. आणि कसं आहे, मी गाडीवर ब्लॉगिंग नाही करू शकून राहिलो कारण की 2-3 वेळा मोबाईल पडण्याची भीती झाली होती, स्वतःही पडण्याची भीती झाली होती. म्हणून गेलो पटकन आणि मग घेऊन आलो. मग ब्लॉग इकडे आता ब्लॉग बनवता तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण की कसं आहे, आपल्याकडे मोठं ब्लॉगिंगचा सेटअप नाही आहे. ते गरजेचं आहे. अगर तुम्ही बाहेर जाताय, कुठं दाखवताय जाताना, आणि तिथे त्याच्याकडे कसे तो मेडिकलमध्ये होता, कस्टमर होते, आणि मग असं सुचलंही नाही की तेवढ्यात की ब्लॉग बनवावं म्हणून. पण आता साईन तर झाले आहे, आता हे अपलोडिंग करायला लागेल. म्हणजे विषय असा आहे की साईन झाली आहे मेन. काहीच रिदात आला स्कूल मधून आणि आल्यानंतर मस्त चालवणं मस्त. हा, इकडे येऊन सांग, दुरून ऐकून आहे. मैं उड़ भी सकता हूँ. उडू शकते तू? हो, उडून दाखवू काय तुम्हाला? अरे तू का बर्ड आहे, हेलिकॉप्टर आहे, हे आहे, विमान आहे, एरोप्लेन वगैरे आहे का उडाला? पडून जाशील ना. मी आयरन मॅन, स्पायडरमॅन, कॅप्टन अमेरिका, फुलता सुपरमॅन, पॅरोट, उलटा झुलता उडत असते का? हो, फुलता झुलता. काही नाही, स्कूल मधून आल्यानंतर फालतूची मस्ती चालू राहते. ठीक आहे. गाईज मस्त बाहेर पाऊस चालू आहे, एकदम जोरानं पण नाही कमी पण नाही, असा हलका पाऊस चालू आहे. आणि मी बसलेला आहे दुकानामध्ये कारण की आज ड्युटी लागली आहे दुकानात. मस्त पावसाचा आनंद घेत बसलो आहे. 1-2 कस्टमर करून राहिलो की कस्टमरच येत नाही. बाबा राहिले की खूप कस्टमर येते, मला हेच नाही समजत. काहीतरी आहे दया, कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड. दुकानात होतो आतापर्यंत, मोजून 3 गिरेक केले हा मी. बाबा राहिले ना तर म्हणजे 5, 10, 15 गिरेक होऊन जायचे. काय माहित नाही काय होतं ते. चला आता रिदाचा आवाज आला की पप्पा जेवण करायला या. आणि पाऊस तर खूपच चालू आहे, त्याच्यात समजणार का माहिती नाही तुम्हाला. पाऊस चालू आहे. चला आता मी जातो जेवण करायला. हे असं झुकून झाकून जा लागते बाबा घरी अंदर. चलो खाना खाने का टाइम हो गया. उद्या आहे गणेश चतुर्थी आणि खूप लोकांच्या घरी येणार आहे गणपती बाप्पा. म्हणजे काय घरी रौनक राहते गाईज, गणपती बाप्पा घरी राहते ना. आमच्या इकडे बसायचं म्हणजे ह्या घरी आमच्या गणपती बसत होता आधी. पण आता कोरोनापासनं गणपती आणि महालक्ष्म्या पण बसायचे आमच्याकडे. तर महालक्ष्म्या आणि गणपती बाप्पा हे दादा आपल्या क्वार्टरवर बसवते व दादा क्वार्टरवर राहते नागपूरला तिकडे. म्हणून आता इथे आमच्याकडे बसत नाही, म्हणून
ह्या 10 दिवसात आमच्या आईला काहीतरी वेगळंच वाटते. नाही तर रोज सकाळी उठायची, पूजाची तयारी करायची है ना आई. आता आता राहतच नाही आई. आता उद्या गणपती येणार, तुला कसं वाटत आहे? कसं म्हणजे सुनसान वाटते घरात है ना. कोणतरी येत होत आहे ना 10 दिवसासाठी. 10 दिवस बघा guys. गणपती महालक्ष्मी देवी महालक्ष्मी. अरे बेटा महालक्ष्मी, हा तेच देवी देवी. नाही आहे ना? हो देवी देवी. आता आपल्याकडे नाही राहत ना, बडे पप्पा आपल्या क्वार्टरवर बसवतात ना, है ना आई? मग मी आजीचे आपले आजीचे हा नाव काय? पुण्य भेटते, पुण्य पुण्य भेटते बेटा. छान दाबून दे आजीचे. असं आहे हाय दाई. नाही तर आपल्या घरी आतापासून म्हणजे डेकोरेशन झाली असतं कधीच. महालक्ष्मी पूर्ण डेकोरेशन झालं असतं काहीच. म्हणजे म्हणजे इथे आम्ही महालक्ष्मी बसवत होत्या. मी नाही करत होतो, दादाच करत होता आल्यावर. इथं गणपती बसवत होता देवाच्या मंदिरात सॉरी. तर अलगच रौनक राहत होती. सकाळी आरती, संध्याकाळी आरती, मग ते हार, मग प्रसाद. आज कोणता प्रसाद, दुसऱ्या दिवशी कोणता प्रसाद, चालायचं असंच. पण आता नाही होत. मी भले गणपतीचं काहीच करत नव्हतो, म्हणजे खरंच सांगतो, म्हणजे खोटं काही तर बोलणार नाही. मी काहीच करत नव्हतं. हार्डली एखाद वेळ हार बनवला तर बनवला, खूप म्हणजे एकदम याचं असेल तर, किंवा काही एखाद तोरण वगैरे लावून दिलं तर दिलं. पण मी काही एवढं करत नव्हतं. पण खरंच वाटत होतं घरी काहीतरी आहे, काहीतरी जल्लोष आहे. 10 दिवसाचा जल्लोष आहे. आता आमच्याकडे 10 दिवसाचा तर नाही बसत, ओनली फॉर 7 days. कारण की गणपती जेव्हा बसले होते ना त्या टाइमला नाही का आमच्याकडे आमच्या म्हणजे रिलेशन मध्ये नाही का डेथ झाली होती. तर आम्हाला गणपती 7व्या दिवशीच उठवा लागला होता. म्हणून आता 7 days बसते. पण मजा येत होती गाईज. एक टाइमला खूप मजा येत होती. पण आता आम्ही जातो दादाकडे, जेव्हा महालक्ष्मी बसते ना तेव्हा जातो. पण डिस्टर्ब करताय गाईज, जबरदस्ती बोलायला लावत आहे. मम्मी कुठं बोलते रे? नाही बोलत मम्मी. कंटिन्यू करतो. तर मग आम्ही आता जात असतो दादाकडे जेव्हा महालक्ष्मी बसते, जेव्हा जेवण असते. आता आई पहिले जात होती, पण आता आईच्यानी होत नाही, म्हणून आई पण जात नाही. आता आई डायरेक्ट आम्ही जातो ज्या दिवशी जेवण असते महालक्ष्म्यांचं त्या दिवशी जात असतो. म्हणजे आम्ही 1 तारखेला जाणार आहोत. 1 तारखेला जेवण आहे महालक्ष्म्यांचं. तर त्या दिवशी आम्ही जाऊ आणि त्या दिवशीच वापस येऊ. म्हणजे आमच्या गणपतीचं आणि महालक्ष्म्यांचं दोघांचंही दर्शन होऊन जाईल. मग तुम्हाला पण करवतो मग मी दर्शन. उद्याला जमलं तर उद्याच्या ब्लॉग मध्ये मी दादा फोटो पाठवतेच गणपतीचा, तर त्याचा फोटो पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवून देईल. गाईज यांचं खेळणं चालू आहे दोघंही मायलेकांचं. फू बाई फू, फू गडी फू, फू बाई फू, फू गडी फू, फू बाई फू, फू गडी फू, डग्गा डगर फू बाय फू, फू गडी फू. समोर का म्हणते काय? हा मला आठवतच नाही. फू बाय फू, फू गडी फू. तू मम्मा सोबत का खेळला आता? हा तिला काय म्हणते माहितीये का? फुगडी. काय म्हणते? फू बाई फू, फुगडी फू असं म्हणते. त्याला काय म्हणते? इकडे इकडे काय म्हणताय तू? इकडे इकडे ते इकडे ते. अरे तसं गोल गोल नको फिरू, तसं नको गोल गोल फिरू. पण नाही का रिदातला नाही का म्हटलं ना राऊंड राऊंड कर. इतका सुंदर राऊंड राऊंड करायचा कसा माहितीये का? मी तुम्हाला सांगतो. असे डोळे करायचा, असा 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 राऊंड राऊंड फिरायचा. मस्त मजा घे. हा नाही डोळे पण डोळे असा करे, मजा आहे त्याची. हा पोट्टा ऐकतच नाही आहे. अरे झाली रे फुगडी झाली. याला कशासाठी कसं काढणार आहे? नाही निघत चांगला. याला का करायला लावता? मी म्हटलं थंबनेल काढतो चांगला. थांब रे कर, तर फुगडीच खेळून राहिला. आता रिदात सोडणार नाहीये. असं गोल गोल पुरा चक्कर येऊन पळून गेली पाहिजे मम्मी, नाही तर तूच पडशील. बापा बापा तू पोगी आहे का? पोगी हा बाबा किती बढिया आपलं डोक्यावरचं कव्हर घेऊन चालले. एक नंबर रिदाचे आबू. आणि रिदात पण 1 नंबर. आणि रिदाची पडला झाली, मजा आली. हड्डी पसली 1 हो गई. हड्डी पसली 1 हो गई म्हणा. 2 हो गई. अच्छा ठीक है.
फुगा झालं चक्कर यायला लागली मला. बापरे चक्कर येत आहे. चक्कर यायला लागले गाईस, खरंच चक्कर यायला लागले. किती चक्कर येऊन राहिले बापरे बाप. म्हणजे तुला नाही का मला चक्कर येऊन पडण्याची नाही का पाच आहे म्हणून तू तशी करून राहिली. मला माहित आहे ना, मी का ओळखत नाही का? अमृताला ओळखतो मी. किती वर्ष झाली लग्नाला? 8 वर्ष झाले. हा ओळखतो मी, है ना रिदा? शी गंदा लडका आहे बाबा. रे ना तर आजीलाही पकडला आता. अरे रे 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 आजी पडेन रे. आधीच आजीले जमत नाही रे. फिरवलंय ना आजीले. मग गाईज आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. तुम्हाला रिदाची फुगडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगाल. चला मग, होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आलं असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय बाय.